शाळा बंदची हाक विविध संघटनेनी दिली आहे। विषय अतिशय महत्त्वाचे आहे। सन्माननीय सर्वोच्च न्यायालयाने जो शिक्षक पात्रता परीक्षेचा निर्णय दिला आहे त्यामध्ये शासनाने त्वरित पुनर्विचार याचिका दाखल करावी, कारण यामध्ये 9 ते 10 लाख शिक्षक यांच्यावर पूर्वलक्षी प्रभावाने अन्याय होणार आहे। 15 मार्च 2024चा जो संच मान्यतेचा शासन निर्णय आहे तो त्वरित रद्द करावा, कारण या शासन निर्णयामुळे मराठी शाळा बंद होणार आहे। शाळेमध्ये शिक्षकाची पदरिक्त आहे, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची पदरिक्त आहे, ही त्वरित भरण्यात यावी। शाळा बाह्य कामे, विविध शाळा बाह्य कामे लावलेली आहे। यामुळे शाळेमध्ये शिक्षक विद्यार्थ्यांना पुरेसा वेळ देऊ शकत नाही, त्यामुळे विद्यार्थ्यांवर विपरीत परिणाम घडू शकतो। या सर्व विविध मुद्द्यांवर उद्या आंदोलन आहे। आंदोलन हे लोकशाही मार्गाने आहे, परंतु प्रशासनाने आज एक पत्र काढलं। त्या पत्रामध्ये असं दिलं आहे की आंदोलनामध्ये म्हणजे शाळा बंद ठेवली तर 1 दिवसाची वेतन कपात करण्यात येईल। चर्चा करण्यापूर्वी हे दडपशाहीचे जे पत्र आहे हे खरोखर अन्याय करणारे आहे। म्हणून माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना मी विनंती करते की शिक्षण क्षेत्रामध्ये जो शिक्षकांवर, विद्यार्थ्यांवर, शाळेवर जो अन्याय होतो तो अन्याय त्वरित दूर करावा।